हां. तपोवन वाचवा नाशिक वाचवा या अभियानाचा आज 213वा सातत्यपूर्ण दिवस. आज 19 जून 2026 रोजी पुण्याला हरित लवादामध्ये आपली केस महत्त्वाची चालू आहे. तपोवनामधले जे 1800 वृक्ष तोडणीची नोटीस काढलेली होती महानगरपालिकेने, त्याच्या विरोधामध्ये सर्व पर्यावरणप्रेमी नाशिकचे आणि पुण्याचे सुप्रीम कोर्टाचे वकील आदरणीय श्रीराम पिंगळे यांनी ही केस लावलेली आहे आणि लढवत आहे. त्याला आज 14 ऑगस्टपर्यंत स्टे मिळालेला आहे आणि कोर्टाने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की महानगरपालिकेने ह्या काळामध्ये कुठल्याही झाडाची कत्तल करू नये. आणि जर कुठल्याही काही म्हणजे महानगरपालिकेच्या वकिलांनी एक प्रश्न मांडलेला होता की बरेच असे वृक्ष आहे की त्याच्यामधनं इलेक्ट्रिकच्या वायर जातात वगैरे, तर त्यालासुद्धा महानगरपालिकेला कोर्टाने स्पष्ट उल्लेख केला की जर असा अगदी खूप गंभीर प्रश्न असेल तर तुम्ही लेखी आम्हाला देण्यात यावं, आमची परवानगी घ्यावी, पण स्वतः डोकं लावून कुठल्याही झाडाची किंवा कुठल्याही गोष्टीकरता झाडाला स्पर्शसुद्धा करू नये, इतका ठामपणे आज महानगरपालिकेला उत्तर कोर्टाने दिलेलं आहे. आणि एक प्रकारे पर्यावरणप्रेमींनी जो काही हा लढा 213 दिवसापासून उभा केलेला आहे त्याला कुठेतरी एक सकारात्मकता लाभत चाललेली आहे असं मला वाटतं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा मला खात्री आहे की निकाल पर्यावरणप्रेमींच्याच बाजूने लागेल. जय हिंद, जय भारत. ठीक आहे ना थोडक्यात.